श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 6. श्री गणेशाय नमः. त्रिमूर्ती अवतार होऊन आपण तीर्थे करावाय किंकारण विशेष काय असे गोकर्ण म्हणून गेले त्या असताना एकूणी नामधारकाचे वचन संतोष झाला सिद्ध आपण सांगत असे विस्तारण गुरुचरित्र परियसा. दत्तात्रेय आपण तीर्थे हिंडे तयाचे कारण भक्तजना दीक्षा करणे उपदेशितेचे हितार्थ विशेष तीर्थ आपुले स्थान गोकर्णी असे शंकर आपण याची कारणे निर्गुण आहे. त्रयमूर्ती वसती तयस्थानी गोकर्णीचे महात्मे सांगत असं अनुपमे एकचित्त करून नेम एकशिष्य नामधारका महाबळेश्वर लिंगतिका स्वयंभू शिव असे एक आख्यान असे विशेष लंबोदरे प्रतिष्ठिले. पुलतचे ब्राह्मणाची भर्या नाम याची कैकेय ईश्वर भक्ती अतिप्रिय शिवपूजा सर्व काळी नित्य करी लिंग पूजन पूजेविना नेगे आण ऐसे क्रमिता एक दिन न मिळ लिंग पूजेसी व्रतभंग होईल म्हणून मृत्यका लिंग करून पूजित होती संतोषीने भक्तिपूर्वक अवतारा. तिचा पुत्र अतिक्रूर नामतया दश शिर आला तिथे वेगवत तर माता दर्शन करावाय. नमिता झाला मातेची पुसेक पूजा करावा काय करीसी सांगत असे विस्तारेसी पूजिते लिंग मृतिकेचे. रावण म्हणे जननीचे माझी माता तू म्हणवेसी मृतिकेचे लिंग पूजेचे अभाग्य आपुले म्हणत असे. मागुती म्हणे ती येसे पूजीला पळे कायसी कैकेया सांगे पुत्रासी कैलास पद पाविजे. रावण म्हणे बातसी कैलास अडून तुझे कसे दिले तरी होय कैसी सायाचं काव करीतेसे ऐसे म्हणत असे. रावण माते सवे करी आपण आणि न तरी तू मारा म्हण कैलास असे ते लंकेसी पूजा करी व स्वस्थ चित्तेसी मृतिकालिंग असे कायसी म्हणून निकाला त्वरितसे मनोवेगे निशाचर पावला त्वरित शिवपुरसी शुभ पर्वत रम्यासी दरोनी हलवी क्रोधेसी. वीस बाहू भुजाबळे आंदोळले कैलास भुवन आपटितसे तो रावण. दाई शिरे टेकून उचलीन म्हणे उलासे शिर लावून पर्वताची कर टेकून मांडीचे उचलित झाला प्राणाचे पाताळ सप्त आंदोळले. पणा चुक विशेष आपण कुर्मे भाला कापून भयचकित देवगण अमरपूर कापत असे. कैलासपुरीचे देवगण भयभीत झाले कापून भयचकित गिरिजा आपण होऊन गेली शिवापासी. पार्वती विनसी सेवासी काय झाले कैलासाचे आंदोळत असे भारेसी पाहुणी पडो पाहते निर्धारी. ईश्वर म्हणे गिरिजेसी न करी चिंता मानसी रावण भक्त माझा परियसी खेळत असे भक्तीने. ऐसे वचन एकूणी गिरिजा विनवी नमोनी रक्ष शूलपाणी समस्त देवगणात एकूणी उमेची विनंती शंकरे चेपिले वामस्ती 10 शिरे भुजे विसासहित दडपलासे गिरीच्या तळी. चिंता करी म्हणी बहुत शिव शिव ऐसे उच्चारित ध्यातसे स्तोत्र करीत शरणागता रक्ष म्हणून. त्राई पिनाकपाणी जगद्रक्षक शिरोमणी शरणा आलो तुझे चरणी मरण कैसे भक्तासी. शंकर बोळा चक्रवर्ती एकूणी त्याची विनंती चेपिले होते वामहस्ती काढिले त्वरित कृपेने. सुटला तेथून लंकेश्वर स्तोत्र करीत रेस अपार शिरछोदोनी धरिले करीत तंतू लावेले निच अंतरे. वेद सहस्र एकवचनी वर्णक्रमादी विस्तारोनी सामवेद अतिगायनी समस्त राग गात असे. शिर कापूने आपले देखा यंत्र केले करकळमळी का शिर काढून तंतु का रावणेश्वर गात असे. समयी आलापन करी दश शिर आपण प्रातकाळी करी गायन आश रागे परियासा. ऐसे 36 रागेसे गायन करी सामवेदासी निर्वाण रूप आहे कैसी चंद्रमौळी भक्ती ते. रावणाच्या भक्तीसी ईश्वर प्रसन्न त्वरितेसी निज रूपे अतेरसी उभा राहिला सन्मुख. पंचवक्त्र त्रिनेत्रेसी 10 भुजा स्वरूपीसी उभा राहून संतोषी वर माग म्हणत असे. म्हणे रावण शिवासी काय मागू तुझे पशी लक्ष्मी माझ्या घरची दासी 8 निधी माझे द्वारी चतुरानन माझा जोशी 33 कोटी देवहर्षी सेवा करती अहर्नी शिव सूर्यचंद्र वरुण वायू अग्निसारिका सेवा करी वस्त्रे धुतसे अति कुसरी. यम माझा आज्ञाधारी निरोपा वेगळा न करी न मारी कवणा इंद्रजिता सारखा पुत्र कुंभकर्ण्यासारखा भ्राता स्थान माझे समुद्रात. कामधेनू माझ्या घरी सहस्र कोटी आयुष्य मज समान नाही तुझ्या. आलो असे यतिकाचे कैलासी नील लंकेची व्रत असे जननीचे नित्य पूजावे तुम्हाचे मनोरथ पुरावे. भक्तीची कृपामूर्ती दातारा शिवरमणे रावणासी जरी झाड असेल पूजेसी काय करीसील कैलासाचे आत्मलिंग देईन तुझं जे मनीची वासना पुरेल ऐसे जाणा लिंग असे माझ्या प्राणा म्हणून दिले रावणाचे. पूजा करी वेळ तिने अष्टोत्तर शत जप करून रुद्राभिषेक करून पूजा करी एकचित्ते वर्षे 3 जरी पूजेसी तुझे माझे स्वरूप ओसी जे मनीची त्वरित पावसी अवधारी. हे लिंग असेल जयापाशी मृत्यू नाही परियसे दर्शन मात्रेचा आदोषी त्वरित जातील अवधारी. ठेवू नको भूमीवरी जोवरी पावी जे तुझी नगरी वर्षे 3 पूजा करी तुझं ईश्वर होशील. इतुके होता अवसर नारद होता निघून गेला वेगळे सर्वत्सर अमरपुरी इंद्रभुवन. नारद म्हणे इंद्रासी काय स्वस्त चित्ते बैसलासी अमरत्व दिले रावणाचे. लक्ष्मी गेली अजी तुमची शिराई झाला लंकेश्वर प्राणलिंगी दिले कर्पूर आणि दिला असे वर तुझी ईश्वर होशील. वर्षे 3 पूजिली असे स्वामी तुझी माझे स्वरूप होसी. तुझं नगराची कैलासी मृत्यू नव्हे कधी तुझा ऐसा वर लादुनी. रावण गेला संतोषिनी 33 कोटी देवकोटीनी सुटतील आता तू मासे. ऐसे वचन ऐकून इंद्र भ्याला कापुनी नारदासी विनवी करजोडीनी काय करावे म्हणत असे. नारद म्हणे इंद्रासी उपाय करावे त्वरितसे जावे तुम्ही ब्रह्मयापासी तो यासी उपाय करील. इंद्र नारदा समवेत गेले ब्रह्मलोकात त्वरित विस्तारून वृत्तांत सांगे इंद्र ब्रह्माचे. ब्रह्मदेव म्हणे इंद्रासी जावे त्वरित वैकुंठीचे. दैत्य
दैत्यावरी ऋषिकेशी उपाय करेल निर्धारी वीरेंची म्हणे विष्णूशी प्रतिकार करा वेगसी कारणे असे तुम्हासी रावण अवतारे परियसा ऐसे विनवी चतुरानन तव श्री विष्णू म्हणे कोपन कार्य नासिले म्हणून निगला जडकरी करलासे विष्णू आला ईश्वरापासी म्हणे शंकरा काय करीसी प्राणलिंग रावणाचे देणे काय कारण तुम्हा ईश्वर म्हणे विष्णूशी तुष्टुल त्याच्या भक्तीशी विसर पडला आमासी संतोषीने दिले प्राणलिंग आपले शिरचे दोन्ही देखा विणा केले स्वस्ते का सप्तस्वरे वेदाधिक गायन केले भक्तीने जरी मागत पर्वतासी देतो पार्वतीसी देतो सत्यपरियसी भुली पडली भक्तीसी लिंग नेले प्राण माझे विष्णू म्हणे उमाकांत तुम्ही असे वर देता आम्हाचे सायास होता बहुता दैत्य उन्मत होता ती देवद्विजासी लोकासी पीडा करता ती बहुअसी याची कारणे आपणासी अवतार घेणे घडते देखा कधी कधी दिले लिंग त्यासी नेले असेल लंकेशी शंकर म्हणे विष्णूशी 5 कटिका झाल्या देखा एकाताची शिववचन केला उपाय नारायण चक्र पाठविले सुदर्शन सूर्य आडवावायचे बोलवणी नारदासी सांगत ऋषिकेशी तुम्ही जावे त्वरितसी जातो लंकेशी रावण मार्गे जाऊन त्याची विलंब करावा परिसे जाऊ न द्यावे लंकेशी त्वरित जावे म्हणत असे चक्र झाले सूर्य आड स्नान संध्या रावण साड तुम्ही जाऊन या दृढ विलंब करावा त्याचे ऐसे कुणी या श्री विष्णूच्या बोला नारद मुनी त्वरित गेला मनोवेगे पावला मार्गक्रमित लंकानाथ नारदा ते पाठवून विष्णू विचारी आपुले म्हणे गणेश्वराती विनोने पाठवू म्हणे विघ्नासी बोलवणी गणेशाशी सांगे विष्णू परियसा कैसा रावण तुझेसी सदा उपेक्षित बाळकपणे जावे तू शिष्यरूपे करुणाभावे सूक्ष्म रूप दाखवावे लिंग घ्यावे विश्वासुनी संध्या समयी तुझ्या हाती लिंग देईल विश्वास रती तू ठेवा क्षेती लिंग राहील ते त्याची गेला होता नारद पुढे ब्रह्मऋषी महात्म्या गाडे उभा ठेवला रावणापुढे मने कोठुनी आलासी रावण म्हणे नारदासी गेलो होतो कैलासासी गेलो उत्कृष्ट तपासी संतोष होईल चंद्रमुळे प्रसन्न होणे आमसे लिंग दिले परिसे अनेक सांगितले संतोषी लिंग महिमा अपार नारद म्हणे लंकानाथा दैव अधिक तुझे आता लिंग आल्हादलाचे अमृता जाणो आम्ही अत्यंत लिंग महिमा ऐककाने ते पूजितील वर्षे तिने त्याची ईश्वर होतील निर्गुणी वर्धमूर्ती तोची होय लिंग असे जयासाने त्याची कैलासाचे जाणे महत्व होते याची गुणी ब्रह्म विष्णू महेश्वराचे असे अनेक अपार महिमा सांगे न एक नेमा रावण म्हणे कार्य आम्हा जावे त्वरित लंकेचे म्हणून निघाला महाबळी नारद म्हणे त्यावेळी सूर्यास्तमान आहे जवळी संध्या सकाळ ब्राह्मणाचे सहस्रवेद आचारासी संध्याकाळी मार्गक्रमीसी वाटेतो होईल तुझं निशी संध्यालोप होईल आम्ही जाऊ संध्या वदनासे म्हणून नारद विनयसी पुसुनी रावणासी गेला नदी तीरा नारद रावण चिंती मानसी व्रतभंग होईल आपणासी संध्या करावी त्रिकाळीसी संध्या झाला संध्या घडला म्हणत असे ईश्वरे सांगितले आपण असे लिंग न ठेवावे भूमीसी संध्या समय चालनिशी काय करू म्हणत असे तव देखील ब्रह्मचारी अतिसुंदर बाळका प्रेम निर्णत असे नदी तिरी देखील रावणे त्यावेळी हसून ये लंकेश्वर लोभे धरीला त्याचा आकर सांग बाळका वनाचा कुमार प्रीती पावे पुसू तुम्ही ब्रह्मचारी म्हणे रावणाचे आमचा पिता काय पुससी जटाधारी भस्मांगीचे रुद्राक्षमाळा असे देख शंकर म्हणते त्याचे भिक्षा मागे अर्निशे वृषभारूढ उमा सरसी जननी म्हणजे जगन्माता ऐसे इतके एकुणी लंकानाथ त्या बाळका ते समुखित लिंग धरी असे म्हणत संध्या करीन तवोवरी बाळक विनवी तयासी न धरी लिंग परियसे ब्रह्मचारी आपण अरण्यासे उपद्रवू नको म्हणत असे तुझे लिंग असे जड आपण बाळक असे वेड न घे लिंग जाऊ दे सोड धर्म तुझे धर्म घडेल तुम्हासे नाना परी संमुखित लिंग देत लंकातात संध्या करण्या आपण त्वरित समुद्र तिरी बैसेला ब्रह्मचारी थडीसी उभारा विनवते रावणासी जड झाली आपण असे ठेवीन त्वरित भूमीवरी वेळ तीन परियसी बोलवीन तम्याचे वेळ लागली या परियसी ठेवीन आपण भूमीवर ऐसा निर्धार करून उभा गणेश लिंग धरून समस्त देवी विमानी बैसवणी पाहते कौतुक अर्घ समय रावणाचे बोलवी गणेश परियसे जड झाले आपण असे लिंग घे गा म्हणत असे न्यासपूर्वक अर्घ दे का रावण करीतो अतिविवेका हाती दावित बाळका येतो राहे म्हणून आणिक क्षण एक पावनी गणेश बोले वेळ दोन्ही जड जाहले म्हणून शीघ्र यावे म्हणत असे न ये रावण ध्यानस्थ गणेश असे विचारित समस्त देव साक्षी करीत लिंग ठेविले भूमीवेरवी श्री विष्णू ते स्मरोणी लिंग ठेविले सापुनी संतोषीने जाहाला अति गवन पुष्पे वर्षती सुरवर अर्घ देऊन लंकेश्वर निघून आला सतुरा मग लिंगो देखुनी भूमीवरी मनी विकळ झाला आवश्यनी रावण देखा ठोसे मारी गणनायका हास्य वदने रडे तो देखा भूमीवरी लोळत असे मने माझ्या पित्याचे सांगेन आता तो रीतीचे का मारिले बाळकाचे म्हणून निघाला रडत देखा मग तो रावण काय करी लिंगा धरून दृढ करी उचलून गेल्या नारापरी भूमीसहित आले सते कापे दणी रावण उचली महाबळी न लिंगा शिरा आखोळी महाबळी राहिला त्या नाम पावले याची काने महाबळी लिंग जाणे मुरडोनी उडीता रावणे गोकर्णाकार झाले देखा ऐसे लंकानाथ गेला मागोती तप करीत ख्याती झाली गोकर्ण क्षेत्र समस्त देवते ते आली इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वतीत पाख्याने सिद्ध नामसार संवादी गोकर्ण महिमा महाबळेश्वर लिंग स्थान नाम षष्ठोध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।